कालच नागपूरमधल्या एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंसोबतच्या जवळीकीबद्दल बोलकं भाष्यही केलंय. कुठलीही गोष्ट होणार नाही असं समजून कधी चालायचंच नाही. काही होऊ शकतं, म्हणजे झालं पाहिजे असं नाहीये, पण काही होऊ शकतं. उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात, काय राजकारणात काही होऊ शकतं. असं व्हावं असं बिलकुल नाही, किंवा ते होणंही काही फार चांगलं आहे या मताचं मी नाही. पण आता शेवटी राजकारणामध्ये हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणारच नाही असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस राजकीय परिस्थिती तुम्हाला कुठे नेऊन बसवेल याचा काही भरोसा नसतो. एकीकडे संजय राऊतांनी पालिकेसाठी स्वबळाचा नारा दिला. मुंबई ते नागपूर सगळ्या पालिका स्वतंत्र लढणार असं स्पष्ट केलं. त्यामुळे पालिकेच्या आधी महाविकास आघाडीच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे आणि भाजपची जवळीक नव्या राजकीय शक्यतांना जन्म देणारी ठरते. व्यक्तिगत शत्रुत्व न ठेवता राजकारण केलं पाहिजे, पण व्यक्तिगत शत्रुत्व ठेवून राजकारण करण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानं भारतीय जनता पक्षानं सुरू केली. हे मान्य केलं पाहिजे. आपल्या राजकीय शत्रूंना, राजकीय विरोधकांना खोटे गुन्हे, खोटे खटले दाखल करून त्यांना तुरुंगात टाकायचं, ईडी सीबीआय पोलिसांचा वापर करायचा, ही परंपरा या महाराष्ट्रात कधीच नव्हती. ती परंपरा जर संपवणार असतील कोणी सध्याचे मुख्यमंत्री, तर ती या राज्याचं राजकीय वातावरण चांगलं राहावं यासाठी त्यासाठी फायदाच होईल. विधानसभेच्या निकालानंतर ठाकरेंनी भाजपशी वाढवलेली सलगी पाहून शिंदेंच्या शिवसेनेनं मात्र बोचरे वार केलाय. ज्या उद्धव ठाकरेंनी देवेंद्रजींना एक तर तू राहतो का मी राहतो असं म्हणलं, आज ती त्यांची पप्पी घेत आहे. म्हणजे आपल्या स्वतःचं अस्तित्व टिकवण्याकरता आता वाटेल त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतायत. 2019 सालापासून राज्याच्या राजकारणात काहीही होऊ शकतं. यावरती फक्त राजकारणीच नाही तर सामान्य जनतेचाही गाढा विश्वास बसलाय. त्यामुळे राज्यातल्या महापालिका निवडणुका तोंडावर असताना राजकीय सारीपाटावर सोंगट्या कशा फिरवल्या जातात हे पाहणं रंजक असेल. मकोका लागल्यामुळे पोलिसांना 180 दिवस तपासासाठी मिळणार आहेत. पोलीस 180 दिवसात आरोपपत्र दाखल करू शकतात. मकोका लावल्याने गुन्हेगाराला लवकर जामीन मिळत नाही. आरोपीचा कबुली जबाब हा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतो. अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडण्यासाठी सरकारने कायदा आणलेला होता.